सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तिळगुळाच्या गोड सुवासात आणि सूर्यकिरणाच्या पवित्र तेजात आपल्याकडे येते संक्रांत. वाण देण्याची, शुभेच्छा वाटण्याची आणि संस्कृती जपण्याची सुंदर परंपरा. आज आपण पाहणार आहोत घरात आनंद, भरभराट आणि सौभाग्य आणणारे विविध वाण आणि त्याचे दैवी महत्त्व. आज आपण जाणून घेणार आहोत घरातील शुभत्व वाढणारे विविध वाण, त्याचे गूढ अर्थ आणि का प्रत्येक वाण इतका महत्त्वाचा आहे. प्रत्येक वाण्याने घरात कोणती ऊर्जा येते. चला तर मग आपल्या परंपरेचा अभिमान वाढवणाऱ्या संक्रांती वाणाच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. प्रत्येक वाण्याने घरात कोणती ऊर्जा येते ते आपण बघूयात. पंचामृत वाण. पंचामृत वाण म्हणजे काय असतं? हे 5 प्रकारचं 5 पदार्थ असतं. त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर. आपण हे संक्रांतीला वाण करू शकतात. पंचामृताचं वाण 5 वर्ष सुद्धा करतात कोणी कोणी. म्हणजे एका वर्षी दूध, एका वर्षी दही, एका वर्षी तूप, एका वर्षी मध आणि एका साखर. म्हणजे कोणते पदार्थ अवेलेबल आपल्याला जे आहेत ते करायचे 5 वर्ष. किंवा एकाच वर्षी करायचं असलं तर दूध, दही, मध, तूप, मध, साखर सगळं मिश्रण करायचं आणि आपण ते डब्बा आणायचे एक छोटे छोटे, त्या डब्यामध्ये घालून ते वाण करायचं. त्याचं काय महत्त्व आहे की 5 तत्वाचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे, म्हणून आपण पंचामृत वाण करू शकतो. त्याच्यानंतरचं आपण वाण बघूया तिळगुळाचं वाण. म्हणजे तिळाचे लाडू, तिळाचं तेल, तिळगुळाच्या रेवड्या किंवा वड्या असतात ते तिळाचे जे जे आपण पदार्थ बनवता येईल ते आपण बनवू शकतो आणि ते सुद्धा वाणामध्ये ॲड करता येतं. त्याचं काय महत्त्व आहे की तिळाने पापक्षय, गुळाने मधुरता आणि घरात प्रेम वाढतं, असं महत्त्व आहे. त्याच्यानंतर आपण सुवासिनीचे जेवढे 16 शृंगार असतात ते शृंगार आपल्याला सगळ्यांना माहीतच असते. 16 शृंगार त्याच्यामधले एक कोणते येतात? कुंकू, टिकली, बांगड्या, फणी, करंडा, असे सगळे आपले जे 16 शृंगार असतात. मेहंदीचं कोण, नेल पेंट, जे जे आता 16 शृंगारामध्ये जे वस्तू येतात, गजरा, हे सर्व आपण करू शकतो. त्याच्यामध्ये काय होतं ते केल्यामुळे आपल्या पतीचं दीर्घायुष्य होतं, असं महत्त्व आहे. त्याच्यानंतर धान्याचं वाण. धान्यामध्ये काय? तांदूळ, गहू, मूग, तीळ पण येतं, शेंगदाणे आणि गूळ पण त्याच्यामध्ये धान्यामध्ये येतं, रवा, पोहे, मुरमुरे, हे त्याच्यामध्ये जे धान्याचे सगळे प्रकार, त्याच्यामध्ये डाळी येतात. ते खरं तर संक्रांतीमध्ये खिचडी वाण खूप करतात, कारण खिचडीचं महत्त्व जास्त असतं. ते धान्याच्या वाणामध्ये ॲड होतं. त्याचं काय महत्त्व आहे की वर्षभर भरभराट राहावी याच्यासाठी हे वाण करायचं असतं. आणि आता आधुनिकतेचं वाण म्हणलं तर काय? पेन, वही, छोटीशी एखादी भेटवस्तू किंवा आपल्याला पॉकेट वगैरे द्यायचे असले कोणाला, हे भेटवस्तू, ते भेटवस्तूसुद्धा छोटीशी भेटवस्तू. त्याच्याने काय होतं आपल्याला महत्त्व की बुद्धी तेज होती, ज्ञानाचा प्रकाश. त्याच्यानंतर आपण सुवासिक वाण बघूयात. सुवासिक वाणामध्ये काय येतं? उदबत्ती, अगरबत्ती, धूप, कापूर, चंदन, अत्तर, हे सगळे आपल्या पावडर, हे सगळे काय येतात ना सुवासिक ह्याच्यामध्ये येतात. ते आपण दिल्यानंतर काय होतं, म्हणजे महत्त्व काय होतं की घरातील नकारात्मकता नष्ट होते, प्रसन्नता वाढते. त्याच्यानंतरच आपण बघूयात की हे आरोग्यदायक वाण, आरोग्याचे वाण कोणते कोणते? हळद, आल्याची वडी, तिळाचं तेल, लिंबू, मध, हे काय ते शरीर आणि मन शुद्ध राहावे याचा अर्थ. वर्षभर आरोग्य चांगलं लाभावं ह्याचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते कोणते वाण असतात. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला तीळ, गूळ, हळद, कमलगट्टा, कोरफड, छोटं नाणं, फुलं, हे काय लक्ष्मी प्रवेशाचं धनप्राप्तीचे वाण आहेत. त्याच्यामधलं कोणते आपण ॲड करू शकतात? हळदीचं, कुंकाचं, कोणते? म्हणजे हळद आपली खायची हळद सुद्धा आपण पॉकेट आणून ते सुद्धा वाण करू शकतो. त्याच्यानंतर आता गोडवा टिकून आपल्या घरात गोडवा राहण्यासाठी, म्हणजे त्याचा अर्थ गोडवा, ऐश्वर्य आपलं टिकून राहण्यासाठी गूळ, साखर, गोडाचे पदार्थ, जे जे आपले गोडाचे पदार्थ असतात ते सुद्धा आपण वाणामध्ये ॲड करू शकतो. त्याच्यानंतरचा पदार्थ आहे की सुहागाचं वाण. आता सुहाग मी आधीच सांगितलेलं की सुहासनीचं वाण म्हणजे कुंकू, हळदी, बिंदी, बांगड्या आणि नारळ, हे सगळं काय
याच्याने काय, याचा अर्थ काय होतो की पतीचे दीर्घायुष्य, सौभाग्यवृद्धी, म्हणजे 16 प्रकारचे शृंगार आपण याच्यामध्ये देऊ शकतो. त्याच्यामध्ये 16 शृंगार येतात. 16 शृंगारामध्ये कुंकू, टिकली, आता जे जे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला 16 शृंगार म्हणले की ते सगळं मिळतं. त्याच्यामधलं एक वाण आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण ते वाण आणायचं आणि ते वाण संक्रांतीला द्यायचं. त्याच्याने काय, त्याचा अर्थ काय होतं की पतीचं दीर्घायुष्य होतं, सौभाग्याची वृद्धी होती. आता देवासाठीचं कोणतं आहे, आता चंदन, गुलाबजल, उदबत्ती, कापूर हे देवासाठीचे आहेत. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपलं घराचं शुद्धीकरण होतं. देव हे. आणि त्याच्यानंतर देवी पूजा अर्चना, देव किंवा देवीच्या पूजा अर्चनाचं वाण कोणतं, देवाचे छोटे छोटे फोटो किंवा देवाचे छोट्या पोथी म्हणजे रामरक्षा, मनाचे श्लोक, हे देवाचे जे छोटे छोटे असतात, आरती संग्रह, हे सुद्धा ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे काय होतं, अर्थ काय होतं की वर्षभर देवीची कृपा, देवाची कृपा आपल्या घरामध्ये टिकून राहते. आता पर्यावरणचं वाण सुद्धा आहे. पर्यावरणाचं वाण कोणतं आहे, एक छोटा रोप, सेंद्रिय खत, बियाणे, हे काय, छोटा रोप म्हणजे तुळशीचं रोप किंवा आपल्याला जे आवडतं फुलाचे असे छोटे छोटे रोप आपण द्यायचे, म्हणजे जेणेकरून हे पर्यावरण आपलं पर्यावरणपूरक असं वाण. त्याचा अर्थ काय की प्रकृती संवर्धन, हरित ऊर्जा. आणि त्याच्यानंतर ह्याचे आपण फायदे काय आहेत ते बघूयात. आपण जे आम्ही सांगितले आता वाण, त्याच्यामधले त्याचे फायदे सुद्धा आहेत. आपण जे हे वाण केले, आता पंचामृताचं वाण केल्यानंतर काय फायदा होतो की ज्याप्रमाणे हे 5 घटक, दूध, दही, तूप, मध, साखर, हे 5 घटकांनी शुद्धता निर्माण होते. तसेच पंचामृत वाणाने काय होते, आपल्या घरामध्ये पवित्रता येते, समतोल आणतो. आणि तिळगुळाचं वाण तर हे संक्रांतीचं हृदयच आहे. तिळगुळामध्ये काय, राग विसरा, द्वेष सोडा, मनामध्ये नवीन प्रेम, नवीन प्रकाश निर्माण करायची, गोड गोड बोला, हा संदेश जगभर पोहोचणारा हे वाण आहे. आता सुगड्याचं वाण सुद्धा आपण करतो. सुगड्याचं वाणाचा सुद्धा काय फायदा आहे की सुगड्यामधून, मातीच्या सुगड्यामधून मिळणारी देवीची कृपा आपल्याला, या तिळगुळ, त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये काय होते, प्रत्येक वस्तू समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर सौभाग्याचं वाणमध्ये हळदी, कुंकू, बांगड्या, बिंदी, याचं सौभाग्य वाढवणार आहे, घरात आपल्या मंगलता टिकवणार आहे आणि स्त्रीत्वाचा सण साजरा करणारे असं पवित्र वाण आहे ते. त्याच्यानंतर आपण धान्याचं वाण केलं तर काय फायदा होतो की ते तांदूळ, गहू, मूग, शेंगदाणे असं हे काय, त्याच्यामुळे काय होय, हे अन्न देवीची अशी म्हणजे अन्नपूर्णेची आशीर्वाद आपल्याला मिळतो ह्याच्यामध्ये, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधी उपासमार होत नाही, अन्नधान्याची बरकत होते. त्याच्यानंतर ग्रहलक्ष्मीचं वाण काय आहे, म्हणजे ब्लाऊज पीस किंवा काय साडी किंवा आता यथाशक्तीप्रमाणे. तर त्याच्यामध्ये काय होतं फायदा की देवी, या वस्तूमध्ये देवी लक्ष्मीचा मंगल आशीर्वाद दडलेला असतो. त्यानंतर कासार वाण पण असतं. ते कासार वाणमध्ये काय असतं, लाल पिवळा असा शुभ धागा असतो, ते धागे द्यायचे असतात लाल आणि पिवळे. त्याच्यामध्ये काय होते, नात्यामध्ये मजबूती, बांधुलकी आणि शुभत्व जपणारा. एखाद्या वेळेस आपल्याला लाल पिवळा धागा जर नाही मिळाला, रील सुद्धा आपण देऊ शकतो. तर रील सुद्धा हा नात्यात मजबूती आणू शकतो. रीलीचं वाण म्हणजे रील आपण जे मशीनवर हे करतात, ब्लाऊज वगैरे शिवताना किंवा जे रील असतात सगळ्या प्रकारच्या, त्या रील सुद्धा महत्वाच्या असतात, कारण नात्यात मजबूती होते. अन्नपूर्णेचं वाण मी आधीच सांगितले. त्याच्यामुळे काय होतं की घरातलं चूल अखंड पेटती राहावी, अन्न संपत्ती वाढते. त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेची आपल्याला आशीर्वाद मिळतो. सुवासिक वाणाचं उदबत्ती, धूप, दीप, कापर, याच्यामुळे काय होते, घरातलं नकारात्मक नष्ट होते, आपल्या भोवती पवित्र स्पंदनाचा वास निर्माण होतो. आता आरोग्याचं आपण वाण दिलं, हळद, तेल, मध, लिंबू, तर काय होतं, आपल्याला शरीर, मन, आत्मा निरोगी राहतं, आरोग्य देवतेचा आशीर्वाद मिळतो. आणि ह्याच्यामध्ये काय आता सुगंधी हे म्हणा, कोरफड, हे कमलगठ्ठा किंवा नाणी, गोळ, ह्याच्याने काय, या वाणाने काय होते, घरामध्ये धन, यश, स्थिरता येते असं मानलेलं आहे. देवपूजा अर्चनेचा जर आपण फोटो किंवा पोथ्या वगैरे दिलं तर काय होते, देवीचं मंगल वास्तव्य राहतं आपल्या घरामध्ये. कापूर, गंध, ह्याच्याने काय होते, मन शुद्ध करणारं, वातावरण पवित्र करतं. पर्यावरणाच्या वातामध्ये आपण रोप, बियाणे, सेंद्रिय खत दिलं तर काय होते की पर्यावरणाचं महत्त्व वाढणारा सुंदर असा उपक्रम असतो. आता कागद, वही, पेन दिल्यामुळे काय होते की ज्ञान, शिक्षण, नव्या सुरुवातीचं प्रतीक असतं ते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तिळगुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण जर तिळगुळाचं वाण दिलं तर धनलक्ष्मीचा अखंड वास होतो.
गोडवा गुळ तिळगुळांना काय होतं, नात्यामध्ये मधुरता वाढते, गोड आशीर्वाद मिळतो देवीचा. आणि शांतीचं वाण म्हणजे काय, तेच मी आधी सांगितलं की कापूर, उदबत्ती, याच्यामुळे काय घरात शांतता, समाधान आणि सौम्य ऊर्जा येते. ह्याच्यामध्ये सुहाग म्हणजे सुहागणे 16 शृंगाराचं वाण, म्हणजे त्याच्यामुळे काय होते, आपली सौभाग्याची वृद्धी, सुहागाची म्हणजे पतीचं दीर्घायुष्य होतं. म्हणूनच संक्रांत वाण देणं म्हणजे सौभाग्याची देवाणघेवाण, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचवणं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपली संस्कृती आपला अभिमान. संक्रांती हा फक्त एक सण तर आहेच आहे, त्याबरोबरच परंपरेशी जोडणारी सुवर्ण साखळी, ज्यात प्रत्येक वाण म्हणजे एक आशीर्वाद, प्रत्येक वस्तू म्हणजे एक प्रतीक आहे आणि प्रत्येक भेट म्हणजे एक शुभेच्छाचा प्रकाश. या प्रत्येक वाण्यामध्ये वस्तू तर आहेत, त्याच्यामध्ये आपली संस्कृती, आपली ओळख, आपल्यातील प्रेम आणि मंगल आशीर्वाद दडलेला असतो. शुभ संक्रांती. जय सूर्यदेव. सर्वांना नमस्कार.